देशाच्या राजकारणात अनेक वेळा अशी आंदोलने झाली आहेत ज्यांनी केवळ एखाद्या सरकारला अडचणीत आणलं नाही तर पुढच्या निवडणुकांचं चित्रही बदलून टाकलं. अण्णा हजारेंचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, निर्भया आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि अग्निपथ विरोधी आंदोलन. प्रत्येक वेळा सरकारला उशिरा का होईना पण प्रतिक्रिया द्यावी लागली. आता नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून देशभर सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडेही त्याच नजरेने पाहिलं जात आहे. प्रश्न फक्त परीक्षेचा राहिलेला नाही तर सरकारच्या विश्वासार्हतेचा बनला आहे. आंदोलनाला गृहीत धरणं, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा न घेणं अशा अनेक मुद्द्यांमुळे सध्या देशभरात एक चर्चा जोर धरत आहे. लोकांमध्ये भाजप विरोधी मतप्रवाह तयार होत आहे का? विशेषतः देशातील जेन झी अर्थात 18 ते 27 वयोगटातील तरुण मतदार सरकारबद्दल नाराज होत आहेत का? आणि जर ही नाराजी मतदानापर्यंत पोहोचली तर त्याचा परिणाम पुढील निवडणुकांवर होऊ शकतो का? याबद्दल या व्हिडिओत सविस्तर माहिती घेऊया. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय आझाद मराठी. गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षाने तरुण मतदारांमध्ये मोठा प्रभाव निर्माण केला होता. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, नव्या भारताचं स्वप्न, राष्ट्रवाद आणि मजबूत नेतृत्व या मुद्द्यांवर तरुणांना आकर्षित केलं. सोशल मीडियावरही भाजपचं वर्चस्व दिसून आलं. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या लाखो तरुणांनी भाजपकडे आशेने पाहिलं. पण गेल्या काही वर्षात रोजगार, भरती प्रक्रिया, परीक्षा रद्द होणे, पेपर फुटी, महागाई आणि शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटी या प्रश्नांमुळे त्याच तरुणांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. नीट पेपर फुटीचं प्रकरण या अस्वस्थतेला आणखी मोठं रूप देणारं ठरलं. लाखो विद्यार्थ्यांनी अनेक वर्षांची मेहनत घेतलेली असते. त्यांच्या आयुष्याचा एक निर्णायक टप्पा असलेल्या परीक्षेभोवती जर गोंधळ निर्माण झाला तर तो फक्त प्रशासकीय विषय राहत नाही, तो प्रत्येक कुटुंबाचा विषय बनतो. त्यामुळेच कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात केवळ विद्यार्थीच नाहीत तर त्यांचे पालक, शिक्षक, सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी सहभागी होत असल्याचं चित्र दिसत आहे. या आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हा केंद्र सरकारने संयमाची भूमिका घेतली. सरकारने थेट प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. जवळपास 20 दिवस केंद्रीय नेतृत्वाकडून फारसं भाष्य झालं नाही. सरकारला कदाचित वाटलं असेल की इतर अनेक आंदोलनांप्रमाणे हे आंदोलनही काही दिवसात शांत होईल, पण तसं घडलं नाही. आंदोलन जंतर मंतरपासून देशभरातील अनेक शहरात पोहोचलं. सोशल मीडियावर त्याला मोठा पाठिंबा मिळू लागला. पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक उपोषणाला बसले. सलग 20 दिवस उपोषण केल्याने त्यांची तब्येत खालावत गेली. परिणामी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. मग आंदोलकांचा मोर्चा संसदेकडे वळाला. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काही व्हिडिओंमध्ये विद्यार्थी जखमी झाल्याचं दिसत असल्याचा दावा करण्यात आला. या दृश्यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याच क्षणापासून आंदोलन केवळ पेपर फुटीपुरतं मर्यादित राहिलं नाही. चर्चेचा विषय पोलिसांची कारवाई, आंदोलकांवरील बलप्रयोग आणि सरकारची भूमिका असा झाला. अनेक कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षातील नेते आणि विविध संघटनांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. सरकार समर्थकांनी मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचा युक्तिवाद केला. दुसरीकडे टीकाकारांनी विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची कठोर कारवाई लोकशाहीच्या भावनेला धक्का असल्याचं म्हटलं. त्यानंतरच सरकार सक्रिय झाल्याचं दिसून आलं. याच टप्प्यावर अनेक विश्लेषकांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. राजकारणात वेळेवर घेतलेला निर्णय अधिक महत्त्वाचा असतो. जर सरकारने सुरुवातीलाच विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांच्या भावना समजून घेतल्या असत्या, चौकशीबाबत स्पष्ट वेळापत्रक जाहीर केलं असतं आणि जबाबदारी निश्चित करण्याची भूमिका घेतली असती तर परिस्थिती इतकी चिघळली नसती, असं अनेकांचं मत आहे. संवाद उशिरा सुरू झाला की अविश्वास अधिक वाढतो, कारण लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, सरकारला आमची आठवण फक्त आंदोलन मोठं झाल्यावरच येते का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर या विषयावर प्रतिक्रिया दिली. पेपर फुटी गंभीर असल्याचं मान्य करत कठोर कायदे, जलद न्यायालयीन प्रक्रिया आणि दोषींवर कारवाईचा उल्लेख केला. सरकारच्या दृष्टीने हा महत्त्वाचा संदेश होता. पण विरोधकांचं म्हणणं आहे की ही प्रतिक्रिया खूप उशिरा आली.
राजकीयदृष्ट्या पाहिलं तर अनेकदा पहिली प्रतिक्रिया जनमत घडवते. उशिरा दिलेली प्रतिक्रिया नुकसान भरून काढण्यासाठी पुरेशी ठरत नाही असा दावा विरोधक करत आहेत. याबरोबरच आंदोलकांची मुख्य मागणी आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. पण सरकार अजूनही शिक्षण मंत्र्यांना पाठीशी घालत असून त्यांचा राजीनामा न घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये सरकारबाबत कटुता वाढत चालली आहे. तरीसुद्धा जेन-झी पिढीकडे दुर्लक्ष करणं कोणत्याही पक्षासाठी धोकादायक ठरू शकतं. ही पिढी सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय आहे. माहिती वेगाने शेअर करते, प्रश्न विचारते, सरकारवर टीका करते, तर योग्य कामाचं कौतुकही करते. पारंपरिक राजकीय प्रचारापेक्षा प्रत्यक्ष अनुभव आणि विश्वासार्ह माहितीला ही पिढी अधिक महत्त्व देते. त्यामुळे रोजगार, शिक्षण, परीक्षा आणि पारदर्शकता यांसारख्या प्रश्नांवर त्यांची भूमिका अधिक ठाम आहे. यापूर्वी अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनांनी मोठे राजकीय परिणाम घडवले आहेत. भारतातही JP आंदोलनापासून अण्णा हजारे आंदोलनापर्यंत विद्यार्थ्यांचा सहभाग निर्णायक ठरलेला आहे. त्यामुळे आज सुरू असलेल्या आंदोलनाकडे केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. हे आंदोलन देशातील तरुणांच्या अपेक्षा आणि नाराजी व्यक्त करत असेल तर त्या भावना समजून घेणं सरकारसाठीही महत्त्वाचं ठरेल. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा धडा म्हणजे संवाद. लोकशाहीमध्ये आंदोलन करणाऱ्यांशी संवाद साधणं ही कमजोरी नसते, तर लोकशाहीची ताकद असते. सरकारने योग्य वेळी संवाद साधला असता तर परिस्थिती वेगळी असू शकली असती असं अनेकांचं मत आहे. दुसरीकडे सरकारचं म्हणणं आहे की चौकशी सुरू आहे, दोषींवर कारवाई होत आहे आणि व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. दोन भूमिकांमध्येच सध्या देशाचं राजकारण अडकलं आहे. आगामी काळात या आंदोलनाचा राजकीय परिणाम किती मोठा होईल हे सांगणं अद्याप लवकर ठरेल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, शिक्षण, रोजगार आणि तरुणांचं भविष्य हे विषय आता भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. कोणताही पक्ष सत्तेत असो किंवा विरोधात या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची किंमत राजकीयदृष्ट्या मोजावी लागू शकते. जेन-झी पिढी केवळ सोशल मीडियावर ट्रेंड निर्माण करणारी पिढी नाही, तर उद्याची मतदार शक्ती आहे. त्यामुळे त्यांचा आवाज ऐकणं, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि विश्वास निर्माण करणं ही प्रत्येक सरकारची सर्वात मोठी परीक्षा ठरणार आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आझाद मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.